हॅलो एव्हरीवन. हे आहे नाशिक ग्रामीणचे ग्राउंड. तुम्ही बघू शकता. इकडेच 2026ची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर मी तुमची मनीषा कुजुरे. आज व्हिडिओ करताना कर्तव्यदक्ष अंमलदार आपल्याला दिसलेले आहेत. त्यांचे नाव शीतल जाधव आहे. संडे असून देखील त्या किती तत्परतेने आपलं कर्तव्य पार पाडित आहे. सलाम. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. हा जो परिसर आहे हे आहे आमच्या RPI सरांचे ऑफिस. बघू शकता तुम्ही किती नीट अँड क्लीन आहे. स्वच्छतेच्या बाबतीत खरंच एक नंबर आहे. आणि RPI ऑफिसच्या समोरच तुम्हाला नाशिक ग्रामीणचे ग्राउंड दिसते. बघू शकता तुम्ही. इथेच तुमचे 100 मीटर आणि गोळाफेक हे होणार आहे. आणि त्या साईडला 1600ला जाण्याचा रस्ता आहे पाठीमागच्या बाजूने. आता ग्राउंडच्या मध्ये आपण बघू शकतो, लवकरात लवकर प्रक्रिया पार पाडावी याकरिता अक्षरशः 9 ते 10 गोळाफेकचे ग्राउंड तयार करण्यात आलेले आहे. हा जो ट्रॅक आहे हा 100 मीटरचा ट्रॅक आहे. इथे तुमचं 100 मीटर आणि गोळाफेकचे इव्हेंट होणार आहेत. सगळ्या बाजूंनी पॅक करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. कारण तुम्हाला बाहेरच्या लोकांचा त्रास होऊ नये किंवा प्रक्रिया करताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ही आपली स्वतःची सेफ साईड असणार आहे. तुम्ही बघू शकता. इथून पुढे गेल्यानंतर पूर्ण हा असा परिसर. हे आहे ग्राउंडचे शेवटचे टोक. इथून लिटरली 100 ते 200 मीटरवर गेल्यानंतर आपल्याला मेट कॉलेज येते. सरळ हा रस्ता, ह्या रस्त्यावरच 1600चा ट्रॅक असणार आहे. हे बघू शकता. हे मेट कॉलेज आहे भुजबळ यांचे. इथून 100 ते 150 मीटरवरती पुढे 1600चा ट्रॅक असणार आहे. सरळ पळत जाऊन 800 आणि रिटर्नला 800 असा 1600चा ट्रॅक असणार आहे ह्याच रस्त्यावरती. आणि हे बघू शकता तुम्ही. इथून आपला स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट एक असणार आहे. इथून जस्ट हे इथून स्टार्ट होणार आहे आणि लिटरली परत इथेच संपणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत हर हर महादेव.